नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष महिला उमेदवार सविता म्हस्के यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. स्थानिक रहिवासी आणि परिसरातील प्रश्नांची सखोल जाण असलेले उमेदवार म्हणून सविता म्हस्के या प्रचारादरम्यान थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. घराघरात जाऊन समस्या ऐकून घेणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रभागाचा आवाज आता बुलंद होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सविता म्हस्के यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट शब्दात सांगितले की गेल्या अनेक वर्षांत प्रभागात केवळ आश्वासनांची पूर्तता झाली, मात्र प्रत्यक्ष विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत सांगितले की पाणी पुरवठा, नाले, काठाची दुर्व्यवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि रस्त्यांची खराब अवस्था या समस्या आजही नागरिकांना भेडसावत आहे. निवडून आल्यानंतर सर्वप्रथम नाल्यांचा प्रश्न, परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांना दिला आहे. आम्ही आज वडनगर इथे फिरत आहे. खूप साऱ्या समस्या आहे वडनगर मध्ये. नाल्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्या घरांमध्ये अक्षरशः पावसाचं पाणी व नाल्याचं पाणी घरांमध्ये घुसतं व इथले नागरिक खूप मागच्या नगरसेवक जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांना खूप हैराण झालेले. ते काहीच या वस्तीकडं ढुकून सुद्धा बघती नाही. आणि नागरिकांचा आज आम्ही जेव्हा फिरलो वस्तीमध्ये तेव्हा नागरिकांचा संताप उसळून आला व त्यांनी आम्हाला आज त्यांच्या समस्या सांगितल्या व त्या पूर्ण करून देऊ अशी आम्ही त्यांना ग्वाही दिली. तर नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. तुम्हाला आम्ही भरघोस मताने निवडून देऊ व विजय करू व तुम्ही आमच्या समस्यांचं निदान कराल अशी त्यांनी अपेक्षा बाळगली आहे. आम्ही नाल्यांचं काम करणार आहे व नागरिकांना शौचालय, पाणी आणि लाईटीचा प्रॉब्लेम हा सॉल्व करणार आहे. सविता म्हस्के म्हणाल्या की ही लढाई कोणत्याही पदासाठी नाही तर सामान्य जनतेसाठी आहे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. खरे परिवर्तन घडवून आणण्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे. या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे वडनगर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये यावेळी बदल हवा आहे अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार सविता म्हस्के यांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न, महिला नेतृत्व आणि विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून ही निवडणूक प्रभाग क्रमांक 1 साठी निर्णायक ठरणार आहे. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.